कुक अँड रीड विथ जान्हवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत कांद्याच्या झुणक्याची रेसिपी. कांद्याचा झुणका जो आपण केला आहे लोखंडाच्या तव्यावर. असं म्हणतात की लोखंडाच्या तव्यावर वस्तू केल्या की त्या जास्त चविष्ट लागतात. त्याचप्रमाणे हा झुणकासुद्धा लोखंडाच्या तव्यावर केलेला आहे, त्यामुळे त्याची जी चव आहे ती जास्तच वाढली आहे. इथे मी 2 कांदे वापरलेले आहे. दोन्ही कांद्यांना जितकं पातळ आपल्याला चिरता येईल तसं चिरून घ्यायचं आहे. आणि ते कांदे संपूर्ण चिरल्यानंतर आपण एक तवा घेतलेला आहे. त्या तव्यावर अगदी थोडंसं तेल आपण घालून घेणार आहोत. ते तेल सगळीकडे तव्याला लावून घेतलं आणि त्यानंतर 3 चमचे डाळीचं पीठ आपण त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्याला छानपैकी रंग बदलेपर्यंत परतून घेतला आहे. असं केल्याने डाळीच्या पिठातला म्हणजेच बेसनातला जो कच्चेपणा आहे तो निघून जातो आणि चवीला झुणक्यामध्ये ते जास्त छान लागतं. त्यानंतर आपण त्याच तव्यावर 2 छोट्या चमच्यांनी तेल घेतलेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण आता फोडणी करणार आहोत. आणि त्या फोडणीमध्ये आपण घातलं आहे जिरं, मोहरी, कढीपत्ता, त्याला परतून घेतला आहे. आणि त्यानंतर आपण घालून घेतली आहे 1 मिरची. मिरचीलासुद्धा छान सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलं. तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरची जास्तही घालू शकता. इथे मी 1 मिरची घातली आहे, तीही जास्त तिखट नाही आहे. जी कमी तिखट मिरची आहे तिचा मी इथे वापर केला आहे. याला परतून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत अगदी बेसिक मसाले, म्हणजे तिखट, हळद, धने जिरे पूड, थोडासा गरम मसाला, हिंग आणि मीठ. आपण इथे कोणत्याच जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही. या झुणक्याला जास्त मसाल्यांची गरजही लागत नाही. एवढ्याच गोष्टींनी अतिशय चविष्ट असा कांद्याचा झुणका तयार होतो. या फोडणीला छान मिक्स करून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये सगळे कांदे घालून घेतले आहे आणि त्या कांद्यालासुद्धा तो मसाला सगळीकडे लागेल असा मिक्स करून घेतला आहे. हा तवा जो आहे हा लोखंडाचा आहे, परंतु छोटा आहे, त्याच्यामुळे मिक्स करायला थोडा त्रास होतो आहे, परंतु चव मात्र अप्रतिम होते लोखंडाच्या तव्यावर केल्यामुळे. त्यामुळे असं मिक्स केल्यानंतर मी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ घालून घेतलेलं आहे. डाळीचं पीठ घातल्यानंतर आपण याला छान मिक्स करून थोडंसं पाणी आपण घालणार आहे. पाणी आपण खूप घालायचं नाही आहे, जशी गरज वाटेल तसं थोडं थोडं पाणी घालून त्याला आपण एक वाफ देऊन घेतली आहे. एक वाफ दिल्यानंतर मला असं वाटलं की परत थोड्याशा पाण्याची गरज आहे, म्हणून मी परत थोडंसं पाणी घालून घेतलं आणि त्याच्यावर सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घेतली. कोथिंबीरीशिवाय तर कोणता पदार्थ चांगलाच लागत नाही. त्याच्यामुळे कोथिंबीर घातल्यानंतर आपला असा स्वादिष्ट झुणका झाला तयार. आणि हा जो हिरव्या मिरचीबरोबर आहे तो अप्रतिम लागतो. त्यामुळे ज्यांना तिखट आवडतं त्यांनी जरूर कच्च्या हिरव्या मिरचीबरोबर तो ट्राय करून बघावा. तर असा आपल्या झुणक्याची रेसिपी झाली तयार. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आणि इतरही कंटेंटसाठी माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.